या आधीच्या भूगोलाच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं त्याप्रमाणे पृथ्वीवरती जी वृत्त आपण बघितलेली आहेत, विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त, त्या अनुषंगाने आज आपलं भूगोलाचं हे पुढचं व्याख्यान असणार आहे. मी परत एकदा आकृती काढून ही संकल्पना स्पष्ट करतो. आता पृथ्वी तिरकी ठेवत नाही, ही सरळ करतो. अधिक माहिती कालच्या व्याख्यानामध्ये जे आधीचं व्याख्यान आहे त्याच्यात बघावी. याच्यामध्ये ही दोन वृत्त काढलेले आहेत, 66.5 अंश उत्तर आणि 66.5 अंश दक्षिण. यापैकी 66.5 अंश उत्तर हे जे वृत्त आहे याचं नाव आहे आर्क्टिक वृत्त, आणि 66.5 अंश दक्षिण हे जे वृत्त आहे त्याचं नाव आहे अंटार्क्टिक वृत्त. आता मध्य भागावरून गेलेलं सगळ्यात मोठं वृत्त, सर्कल, त्याला म्हणतात विषुववृत्त. विषुववृत्ताचे अंश हे 0 धरलेले आहे. यानंतर उत्तरेकडचं हे 23.5 अंश उत्तर, त्याचं नाव आहे कर्कवृत्त. 66.5 अंश उत्तर हे आर्क्टिक वृत्त. 90 अंश हे उत्तर ध्रुव. त्याचप्रमाणे दक्षिणेकडचं जे हे वृत्त आहे त्याचं नाव आहे मकर वृत्त. 23.5 अंश दक्षिण, आणि 66.5 अंश दक्षिणेला गेल्यावर जे आहे ते अंटार्क्टिक सर्कल. तर ही प्रामुख्याने पृथ्वीवरती असणारी ही महत्त्वाची वर्तुळ ही आहे. आता मी अजूनही ज्याला इंग्लिशमध्ये लॉन्जिट्यूड म्हणतात त्याच्याकडे गेलेलं नाही आहे. आपण फक्त लॅटिट्यूड्स हीच बघतोय. हे जे आडवं आहे याला लॅटिट्यूड म्हणतात, उभी रेष असेल तर त्याला लॉन्जिट्यूड म्हणतात. आता ही जी लॅटिट्यूड आहे त्याच्याबद्दलच आपण अजून चर्चा करणार आहे. याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये मी पृथ्वीची सूर्यसापेक्ष स्थिती आणि त्याचे होणारे परिणाम हा विषय घेतला होता. आता आपल्याला पृथ्वीवरून सूर्य कसा दिसतो, उलटा कन्सेप्ट आहे. मी परत एकदा सांगतो, काल जे घेतलेले आहेत हे खरे कन्सेप्ट आहे. काल म्हणजे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये जे घेतले ते खरे कन्सेप्ट आहे. खरे याचा अर्थ ती सूर्याची म्हणजे आकाशातली स्थिती काय आहे पृथ्वीची याच्याबद्दल होतं. आता आपण बघणार आहे की पृथ्वीवरून आपल्याला कसा भास होतो. अधिक चांगलं उदाहरण देतो. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पुरावा, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. म्हणजे पृथ्वीची गती ही त्याच्या उलटी असली पाहिजे. कारण आता आपल्याला माहिती आहे सूर्य उगवत आणि मावळत नाही, सूर्य आहे तिथंच आहे, पृथ्वी फिरते, आणि म्हणून आपल्याला असा भास होतो की सूर्य उगवला आणि सूर्य मावळतो. तर सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, याचा अर्थ पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आता हा जो कन्सेप्ट आहे हाच कन्सेप्ट आपण आता पृथ्वीवरून कसा वाटतो हे सगळं बघायचं. तर सगळ्यात पहिलं जे वाक्य मी आधी बोललो की सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, ही स्थिती केवळ आणि केवळ विषुववृत्तावरूनच पाहावयास मिळते. आपण जेव्हा कर्कवृत्ताकडे येतो त्यावेळेला वर्षातून केवळ 2दाच सूर्य अचूक पूर्वेला उगवेल आणि अचूक पश्चिमेला मावळेल. अन्यथा सूर्य हा पूर्वेच्या थोडासा उत्तरेकडं किंवा थोडासा दक्षिणेकडं मावळतो. कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. त्रिमितीय संकल्पनांचा खूप मोठा वापर आपल्याला इथे करावा लागेल. मी परत एकदा सांगतोय, आता आपण जो कन्सेप्ट घेतोय हा सूर्याची स्थिती जी आहे ती पृथ्वीवरून कशी दिसते हा कन्सेप्ट घेतोय. काल आपण बघितलं होतं की 23 डिसेंबरला उत्तर ध्रुव हा सूर्याच्या विरुद्ध बाजूला आहे आणि दक्षिण ध्रुव हा सूर्याच्या दिशेला तोंड केलेला आहे. यामुळे दक्षिण गोलार्धात उन्हाळा आहे आणि उत्तर गोलार्धात हिवाळा आहे.
आता ही संकल्पना मी इथं या पद्धतीमध्ये दाखवणार आहे. इथे मी सूर्य इथं काढणार आहे. याचा अर्थ काय की सूर्यकिरण ही मकर वृत्तावर लंबरूप आहे आणि कर्क वृत्तावर नाही. आता ही जी तिथी दिनांक आहे ही आहे 23 डिसेंबर. ज्या वेळेला 23 डिसेंबर नंतर हळूहळू सूर्य कर्कवृत्ताकडे जायला सुरुवात होते. आता ह्या पृथ्वीवरून दिसणाऱ्या स्थिती आहे म्हणजे आपण ह्या स्थितीला म्हणतो उत्तरायण. सूर्य आता दक्षिणेकडून उत्तरेकडे जायला सुरुवात झाली आहे. या तिथीचं ह्या संक्रमणाचं नाव आहे उत्तरायण. सूर्य हळूहळू रोज थोडा थोडा उत्तर दिशेला जायला सुरुवात होते. ज्या वेळेला खरं तर तो विषुववृत्तावर नेहमीच लंबरूप असतो, परंतु अतिशय लंबरूप जेव्हा होतो ती तारीख येते आता जी आहे त्याप्रमाणे 21 मार्च. 1-2 दिवस थोडा मागे पुढे असतं. याचं कारण म्हणजे आपली कालगणना थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहे. सध्या जी पाळतोय आपण कालगणना ती, आणि त्याच्यामुळं 1-2 दिवस दिनांकामध्ये आगापिच्छा होऊ शकतो. तुम्हाला ही कल्पना आहे की दरवर्षी वर्ष हे 365 दिवसाचं नसतं. ते लीप वर्ष असताना 366 दिवसाचं होतं. तर आता सूर्य हा खालून सरकत वर 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 येतोय. हा आता इक्वेटर म्हणजे विषुववृत्तावर येतोय. ती तारीख येते 21 मार्च. ह्या दिवशी सगळीकडेच दिवस आणि रात्र हे समसमान असतात. विषुववृत्तावर रोजच दिवस रात्र समसमान, परंतु कर्कवृत्त आणि मकर वृत्त ह्या ठिकाणी असं नसतं. परंतु हा जो दिवस आहे 21 मार्च ह्या दिवशी सूर्य हा बरोबर विषुववृत्तावरती लंबरूप असल्यामुळं दिवस आणि रात्र ह्या दोन्ही ठिकाणी सारख्याच आहेत. आणि त्यामुळं तुम्हाला कर्कवृत्तावर तसंच मकर वृत्तावर दिवस आणि रात्र समान असण्याचा दिनांक हा आहे 21 मार्च. 1-2 दिवस मागे पुढे सांगितलं, हे प्रत्येक ठिकाणी व्हॅलिड धरायचं. ह्या दिनांकाला आपण म्हणतो इक्विनॉक्सेस, विषुव दिन. इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे इक्विनॉक्सेस. आता इथून सूर्य परत उत्तरेकडचं भ्रमण चालू करतो आणि तो असं करत करत कर्कवृत्तावर येणार आहे. तो कर्कवृत्तावर जेव्हा लंबरूप असणार ती दिनांक असणार आहे 21 जून. म्हणजे 21 मार्च नंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरण लंबरूप पडायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, इथून इथे जाताना उत्तर गोलार्धात सूर्यकिरण लंबरूप नाही आली, पण हळूहळू त्याची लंबरूपता येत चालली. जो इथं सूर्य होता त्याला ही प्रकाश किरण तिरकी होती. हळूहळू तिरकेपणा हा उभेपणामध्ये कन्वर्ट होत गेला आणि आता 21 मार्च नंतर हळूहळू इथं सूर्यकिरण लंबरूप पडायला सुरुवात होते. साधारणतः 15 मेच्या आसपास मुंबईमध्ये सूर्यकिरण लंबरूप असतात. आपण याला नो शॅडो डे असं म्हणतो. म्हणजे जर दुपारी सूर्य डोक्यावर असताना, मी शब्दप्रयोग 12 वाजता केलेला नाही, कारण मुंबईला जर तुम्ही स्टँडर्ड टाईम बघितलं तर पाकिस्तानचं स्टँडर्ड टाईम हे मुंबईला जास्ती लागतं. आपण स्टँडर्ड टाईमबद्दल नंतर बोलूया. परंतु मुंबईमध्ये दुपारी 12 वाजता नाही, पण अलाहाबादमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं दुपारी 12 वाजता सूर्यकिरण लंबरूप आहे. अलाहाबाद हे मुंबईच्या पूर्वेकडे येतं आणि त्यामुळं मुंबईवर सूर्यकिरण लंबरूप व्हायला अजून अर्ध्या तासाचा वेळ लागतो. त्यामुळे अंदाजे सांगतोय. तर त्यामुळं आपल्याकडे जवळजवळ 12:30च्या आसपास सूर्यकिरण ही लंबरूप होणार आहेत. आणि मग त्यावेळेला आपली सावली एक्झॅक्ट पायापाशी असते. सूर्य अतिशय डोक्यावर असतो. तर असा दिनांक साधारणतः 15 मेच्या आसपास एकदा मुंबईला येतो. मी मुंबई बोलतोय कारण मी मुंबईत राहतो म्हणून मी मुंबईबद्दल बोलतो. पण मुंबईच्या दक्षिणेला असेल तर तो थोडासा आधी येणार आणि तुम्ही राहता ती जागा मुंबईच्या उत्तरेला असेल तर 15 मे नंतर तो वर येत जाणार. 21 जूनला कर्कवृत्तावर म्हणजे गुजरातमध्ये कच्छचं रण आहे तिथपासून ते भारतातून ज्या ज्या ठिकाणून कर्कवृत्त गेले तिथे नो शॅडो डे म्हणजे छाया नसलेला दिवस दुपारी आपल्याला अनुभवायला मिळेल. म्हणजे सूर्यकिरण लंबरूप जी आहेत
कर्कवृत्तावरती 21 जूनला कर्कवृत्तावर लंबरूप आहे. तिथून सूर्य परत एकदा दक्षिणेकडे जायला सुरुवात करतो. ह्या काळाला म्हणतात दक्षिणायन. तुम्हाला जर महाभारत आठवत असेल तर त्या महाभारतामध्ये भीष्माचार्य नावाचा एक महान माणूस होऊन गेला. त्यांना इच्छा मरणाचं वरदान होतं आणि असं म्हणतात की माणसाचा मृत्यू दक्षिणायनामध्ये व्हायला नको, उत्तरायणात होणं चांगलं. त्यांना बाण लागले होते आणि पडता पडता त्यांचं लक्ष सूर्याकडे गेलं आणि त्यांच्या लक्षात आलं की दक्षिणायन चालू आहे आणि म्हणून त्यांनी आपले प्राण रोखून धरले होते आणि उत्तरायण चालू झाल्यानंतर त्यांनी प्राण विसर्जित केले. आता इथे जे आपल्याला दिसतंय की उत्तरायण चालू होण्याची दिनांक ही 23 डिसेंबर नंतर चालू होतं. म्हणजे 23 डिसेंबर ते 21 जून हा कालावधी उत्तरायणाचा आहे. 21 जून ते 23 डिसेंबर हा कालावधी दक्षिणायनाचा आहे. अर्थात त्याच्यात एक मानलेली गोष्ट अशी आहे की इतके बाण अंगावर लागल्यानंतर पण पडता पडता सूर्याची स्थिती बघून त्यांना लक्षात आलं हे दक्षिणायन चालू आहे. आणि आपल्याला ह्या कल्पना माहिती नसतात. याचं कारण म्हणजे आपण निसर्गामध्ये जास्ती राहत नाही आणि राहिलो तरी सुद्धा निरीक्षण आपण किती प्रमाणात करतो. आपण म्हणजे सगळेजण असं धरत नाही, पण बऱ्याच जणांना ह्या कल्पना माहीत नसतात. तर त्यामुळे रोज निरीक्षण करून आपली स्वतःची निरीक्षणं तयार करायची. आपण ज्या शहरात राहतो, आपण ज्या गावात राहतो, तिथून रोज सूर्योदय जर मिळाला बघायला तर बघायचं, जर मिळाला बघायला तर म्हणून सांगतो. कारण महाराष्ट्रामध्ये जमीन सपाट नाही. कित्येक ठिकाणी सूर्योदय ज्या बाजूला व्हायचा आहे त्या बाजूला डोंगर रांगा किंवा झाडी एवढी असते की आपल्याला क्षितिजावरून उगवणारा सूर्य बघायलाच मिळत नाही. पठारी प्रदेशात जे लोक राहतात त्यांच्यासाठी सूर्योदय असा बघायला मिळतो. परंतु महाराष्ट्रात दुसरा एक प्रकार हा जास्ती आहे. त्याला इंग्लिशमध्ये हेज असं म्हणतात. म्हणजे धुक्यापेक्षा परंतु पातळ आवरण. आणि त्यामुळे बरेचदा क्षितिजाच्या वर आल्यावर सूर्य दिसतो. तो अतिशय क्षितिजाला, क्षितिज म्हणजे जिथं आकाश जमिनीला टेकले असं वाटतं त्या ठिकाणी तो दिसत नाही. त्यापेक्षा थोडासा वर आल्यावर दिसतो आणि मावळताना सुद्धा तो प्रत्येक वेळेला क्षितिजाला टेकतोच असं नाही. बरेचदा तो वरच्यावरच मावळलेला दिसतो. विशेषतः कोकण किनारपट्टीमध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी हा एक सामान्य अनुभव आहे की प्रचंड प्रमाणामध्ये हेच हे किनाऱ्याला असतं. परंतु महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात म्हणजे समुद्रापासून दूर जे लोक राहतात तिथं हेजचं प्रमाण कमी असतं. विशेषतः मे महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये ह्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे अंधुक धुकं म्हणूया तर त्याचं प्रमाण कमी आहे आणि मग अशा वेळेला सूर्योदय सूर्यास्त चांगल्या रीतीने बघायला मिळतात. तर ही दैनंदिन निरीक्षणं केल्यानंतर आपल्याला कळतं की दक्षिणायन आहे, उत्तरायण आहे. तुमच्या सापेक्ष सूर्य कुठच्या बाजूला मावळतो ठिकाण एकच ठेवायचं. कारण तुमचं ठिकाण बदललं की सापेक्ष ठिकाण पण बदलत राहतं. अर्थात या सगळ्या गोष्टी अनुभवाच्या आहेत. आता मी परत अनुभवापेक्षा मुद्द्यावरती येतो. आपण परत एकदा बघायला सुरुवात करूया की सूर्य 23 डिसेंबरला मकर वृत्तावर लंबरूप आहे. त्यानंतर हळूहळू तो उत्तरेकडे भ्रमण चालू करतो. हे उत्तरेकडे जाताना 21 मार्च याच्या आगेमागे तो विषुववृत्तावरती अतिशय लंबरूप असतो. त्यानंतर तो आणखीन वर येतो म्हणजे उत्तर गोलार्धात येत जातो. तो 21 जूनला कर्कवृत्तावरती लंबरूप आहे. तिथून तो परत दक्षिणेकडे यायला सुरुवात करतो. याला म्हणायचं दक्षिणायन. आणि मग तो परत एकदा साधारणतः 23 सप्टेंबर ही ती दिनांक आहे. या 23 सप्टेंबरला तो परत एकदा विषुववृत्तावरत असतो. हा दुसरा विषुव दिन झाला, इक्विनॉक्सेस. यानंतर तो परत खालती जाणार आहे आणि 23 डिसेंबरला तो परत एकदा मकर वृत्तावर असेल. तिथून तो परत कर्कवृत्तावर जायला सुरुवात होईल. म्हणजे याचा अर्थ हा जो काही प्रदेश आहे ह्या प्रदेशात वर्षभरात कधी ना कधीतरी सूर्यकिरण लंबरूप असतात. या ठिकाणी कधी ना कधीतरी म्हणण्याचं कारण असं आहे की प्रत्येक ठिकाणी ह्या मधल्या परिसरात दोनदा आणि कर्कवृत्त आणि मकरवृत्त याच्यावरती असताना केवळ एकदा सूर्यकिरण लंबरूप आहेत. पण यानंतरची जी जमीन आहे ह्या सगळ्या ठिकाणी सूर्यकिरण लंबरूप नसतात. इंग्लंड हे साधारणतः इथे येतं. टेम्परेट झोन म्हणतात त्याला, समशीतोष्ण कटिबंध, तर तिथे येतं. त्यामुळे इंग्लंडचा माणूस असं सांगू शकत नाही माझ्या डोक्यावर सूर्य होता. हां, तो एवढं सांगू शकतो की सूर्य त्याच्या अतिशय उंचीवर आला होता. परंतु तिथं आपल्या डोक्यावर आलेला सूर्य हा प्रकार बघायला मिळत नाही. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल तर इकडचे जे प्रदेश आहेत
हे तुलनात्मक दृष्ट्या थंड आहे. अर्थात थंडी आणि उन्हाळा ह्या कल्पना पण बरेचदा सापेक्ष आहेत. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात म्हणजे किनारपट्टीपासून जसं तुम्ही दूर जाता तसं हिवाळ्यामध्ये कडक थंडी असते. मी कित्येकदा बघितलेलं आहे की अंतर्गत भागामधली थंडी ही हाडं गोठवणारी वगैरे वगैरे म्हटलं जातं. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप चांगली थंडी. परंतु महाराष्ट्रात असं कधी होत नाही की तापमान शून्याखाली गेलं. कधी कधी अतिशय कडक थंडी असताना महाबळेश्वरला वेण्णा लेकचा जो परिसर आहे तिथे काहीतरी -0.5 एवढं खालती तापमान गेल्याच्या नोंदी आहेत. परंतु महाराष्ट्रात असा प्रकार होणार नाही की सकाळी उठलो तर सगळीकडे बर्फ पडलं होतं, मग बर्फातून कॉलेजला कसं जायचं हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला वगैरे प्रकारे. एवढी थंडी आपल्याकडं येणार नाही. परंतु तुम्ही जर का युरोपमध्ये गेलात तर युरोपमधल्या बऱ्याचशा परिसरामध्ये ही गोष्ट अतिशय कॉमन आहे. रशियामध्ये तर कधी कधी -30° एवढं खालती तापमान जातं. रशिया म्हणजे मॉस्को वगैरे परिसरात. सायबेरियामध्ये गेलात, सायबेरिया म्हणजे अतिशय उत्तरेकडचा प्रदेश येतो रशियाच्या, तर तिथं -50 -55° तापमान हे कॉमन आहे. तर अशा पद्धतीमध्ये जसं तुम्ही विषुववृत्तापासून दूर जाल तशी थंडी वाढत जाते. इथे महाराष्ट्रामधलं उदाहरण घेण्याचं कारण असं आहे की आपण संपूर्ण महाराष्ट्र हा सगळा उष्ण कटिबंध ट्रॉपिकल रिजन ह्या परिसरात येतो. आणि त्यामुळं हा उष्णकटिबंध असला, उष्णकटिबंध म्हणजे कायमचा उन्हाळा असं नाही, परंतु इथं सहसा बर्फवृष्टी होत नाही. सहसा म्हणण्याचं कारण असं आहे की तापमानाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला फक्त तुमची अक्षवृत्तीय स्थिती महत्त्वाची नसते. समुद्र सपाटीपासून किती उंचावर आहात हेही महत्त्वाचं आहे. साधारणतः समुद्र सपाटीपासून 160 मीटर वर गेलं की प्रत्येक 160 मीटरला 1° तापमान कमी होतं. मी परत एकदा सांगतोय, समुद्र सपाटीपासून 160 मीटर वर गेलं की 1° या पद्धतीत तापमान कमी होत असतं. म्हणजे जर समुद्र सपाटीपासून तुम्ही 1600 मीटर उंचीवर असाल तर 10° तापमान कमी असणार. अधिक चांगली माहिती सांगतो, कसारा नावाचं रेल्वे स्थानक आपल्याला माहिती असेल. मुंबईवरून नाशिकला जाताना किंवा भुसावळ मार्गे मध्य प्रदेशात जाताना हे ठिकाण महाराष्ट्रातच आहे. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी अगदी हे ठिकाण एक 100-1 मीटर उंचीवर असेल, मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण अंदाजे 100 मीटर उंचीवर आहे. आपण ते समुद्र सपाटीला असं गृहीत. ह्या स्थानकामधून महाराष्ट्रातले सगळ्यात उंच शिखर आणि सह्याद्री पर्वतातलं सगळ्यात उंच शिखर कळसुबाई बघायला मिळतं. अंदाजे त्याची उंची 1600 मीटर आहे असं धरा. तर जर कसारा स्थानकामध्ये तापमान 30° असेल तर कळसुबाईमध्ये गेल्यावर तुम्हाला 10° तापमान कमी मिळायला पाहिजे या हिशोबात. म्हणजे जर कसाऱ्यात 30° असेल तर कळसुबाईला तुम्हाला ते 20° एवढं तापमान बघायला मिळेल. म्हणजे 160 मीटर उंचीला आपल्याला 1° तापमानात जर घट असेल तर याप्रमाणे मला कसाऱ्यामध्ये बर्फ पडलेला बघायचा असेल तर 30° कमी होण्यासाठी सोरट्रिक 48 4800 मीटर उंच जावं लागेल. आणि म्हणून लक्षात येईल तुम्हाला की हिमालय पर्वतामध्ये बर्फच बर्फ. विशेषतः हिमालय पर्वताचा जो बृहत हिमालय हा जो भाग येतो ह्याच्यामध्ये तुम्हाला बर्फ दिसेल. परंतु हिमालय हा ट्रॉपिकल म्हणजे उष्ण कटिबंधात येत नाही. त्याचा बराचसा भाग हा समशीतोष्ण कटिबंधात येतो. मग उष्ण कटिबंधात बर्फ पडू शकतं का, तर त्याचं उत्तर आहे विषुववृत्तावर पण बर्फ पडू शकतं. आणि अशी जागा आफ्रिका खंडात आहे. त्या पर्वताचं नाव आहे किलीमांजारो. किलीमांजारो या पर्वताला उंची ही 5000 मीटरपेक्षा जास्ती असल्यामुळं इथं बर्फवृष्टी होत असते. कधी आयुष्यात जर फिरायला संधी मिळाली, परदेशात जायला जर संधी मिळत असेल तर अशा वेळेला किलीमांजारोची ट्रेक करायला विसरू नका. कारण असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे हवामान अनुभव घेत ही ट्रेक करता येते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मिळेल. परंतु यूट्यूबवरती ह्या ट्रेक जे लोक गेलेले आहेत त्यांनी रेकॉर्ड करून टाकलेले आहेत.
तर त्या अवश्य बघा. अतिशय सुंदर असं वातावरणातले बदल आपल्याला इथं बघायला मिळतात. हा आहे उष्णकटिबंध. वैशिष्ट्य काय उष्णकटिबंधाचं की वर्षातून किमान 2दा तरी इथं सूर्यकिरण लंबरूप आहे आणि कर्कवृत्त आणि मकरवृत्तावर एकदा वर्षातून सूर्यकिरण लंबरूप आहे. ह्यानंतरचा जो हा भाग आहे हा आमच्या दृष्टीने थंड आहे, परंतु त्यांच्या दृष्टीने त्याला नाव दिलेलं आहे समशीतोष्ण कटिबंध, म्हणजे सारखाच थंड आणि सारखाच गरम. आता भारतामध्ये असं काय होत नाही, कारण निसर्गातल्या सगळ्याच गोष्टी ह्या रेषेवरती अवलंबून नसतात. भारताला उत्तर दिशेला असणारा हिमालय आहे आणि त्यामुळं हिमालयाचे परिणाम आपल्यावरती होतात आणि त्यामुळं लगेच तुम्हाला असा काही फरक जाणवणार नाही. परंतु जसं तुम्ही या कटिबंधात येता तसं इथं उन्हाळा आणि हिवाळा हा सारखाच असतो. सारखा याचा अर्थ समजून घ्यायचा आहे की जास्ती गरम नाही आणि जास्ती थंड नाही. इंग्लंडला जर गेलात तर हिवाळ्यामध्ये हाडं गोठवणारी थंडी तिथं नाही. सपाटीवर उंच पर्वतावर असणार, पण सपाटीवरती साधारणतः 5 अंशाच्या आसपास तापमान जातं. याचं कारण तिथून एक गरम प्रवाह वाहतो समुद्राखाली. परंतु अन्य ठिकाणी युरोपात गेलात तर तुम्हाला 0 तापमान गेलेलं बघायला मिळेल आणि म्हणून ह्याला आपण समशीतोष्ण म्हणतो. ह्याची सरासरी तापमान हे उष्णकटिबंधापेक्षा कमी आहे. परंतु ह्याच्या उत्तरेला गेला तर इथं उत्तर ध्रुव आहे आणि इकडे जर दक्षिणेला आलात तर हा दक्षिण ध्रुव आहे. इथलं तापमान हे फार 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 कमी आहे. त्यांच्याकडचा जेव्हा कडक उन्हाळा असतो त्या कडक उन्हाळ्यात सुद्धा तापमान हे 10 अंशापेक्षा जास्ती वर चढत नाही आणि त्यामुळं ह्या ठिकाणी जो कटिबंध आहे ह्याला म्हटलेला आहे शीत कटिबंध. त्यामुळे आपण आता परत एकदा यादी करून टाकूया. हा जो निळ्या रंगात कटिबंध दाखवलेला आहे हा आहे समशीतोष्ण कटिबंध. लाल रंगात दाखवला आहे तो उष्ण आणि हा जो काही दाखवलाय उभ्या रेषांमध्ये हा संपूर्ण जो आहे जो उभ्या रेषात मी दाखवलाय हा आहे शीत कटिबंध. या ठिकाणी अधिकतम तापमान हे 10 अंशापेक्षा जास्ती जातच नाही आणि इथलं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र. खरं तर मध्ये संध्याकाळ आणि पहाट अशा दोन्ही गोष्टी येतात, पण सरासरी आपण म्हणताना म्हणतो की या ठिकाणी 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र अशी कल्पना असते. आता हे आपण बघितलेलं आहे की सूर्याचं पृथ्वीवरून दिसणारं भ्रमण आणि त्यामुळं आपल्याला कधीही आकाशामध्ये असं दिसत नाही की सूर्य अचूक पूर्वेला उगवलाय आणि अचूक पश्चिमेला मावळलाय. ज्या वेळेला उत्तरायण चालू असतं किंवा दक्षिणायन चालू असतं त्याप्रमाणे सूर्याची उगवायची आणि मावळायची दिशा ही थोडीशी बदलत असते. अचूक पूर्वेला सूर्य केवळ विषुववृत्तावरून उगवताना दिसतो आणि आपल्या डोक्यावर जेव्हा सूर्य असेल लंबरूप त्या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेला उगवेल आणि पश्चिमेला मावळताना दिसणार आहे. आता ह्या ढोबळमानाने ह्या कल्पना दिलेल्या आहेत. अर्थात असं काही होत नाही की ह्याप्रमाणेच तापमान कक्षा असली पाहिजे. उदाहरणार्थ आईसलँड नावाची जागा येते, पण आईसलँडला ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात आणि त्यामुळं इथे मनुष्याला राहण्यायोग्य तापमान आहे. सगळ्या ठिकाणी नाही पण बऱ्याच ठिकाणी आहे. इथे थंड आहे, परंतु ते हाडं गोठवणारी थंडी किंवा एकदम -55 अंश सेल्सिअस तापमान आहे, -70 अंश सेल्सिअस आहे असं तापमान नाही आहे. हे ठिकाण हे आर्टिक वृत्ताच्या जवळ आहे आणि असं असताना सुद्धा इथे ज्वालामुखी असल्यामुळं तापमानामध्ये वेगळेपण दिसतं. त्याचप्रमाणे विषुववृत्तावरती किलिमांजारोसारखा पर्वत आहे जिथं 0 तापमान गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर त्यामुळं आपण एखाद्या ठिकाणचं तापमान निश्चित करण्यासाठी आपण ज्या आडव्या रेषा म्हणजे लॅटिट्यूड ह्या कल्पनेवर आपण आत्ता भाग बघितला. मी आत्ता जो तुम्हाला भाग शिकवलेला आहे हा केवळ पृथ्वीवरून दिसणारं सूर्याचं भासमान भ्रमण ह्यासाठी आहे. ज्या मुलांनी ह्याच्या आधीचं लेक्चर बघितलेलं नाही आहे त्यांनी कृपया आधीचं लेक्चर बघावं, कारण त्याच्यात आपण वस्तुस्थितीप्रमाणे घेतलेलं आहे आणि ह्या व्याख्यानामध्ये पृथ्वी सापेक्ष हे आपण असं घेतलेलं आहे. पुढील भाग पुढच्या व्याख्यानात. धन्यवाद.